कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं काय? माझं माहेरचं नाव किंचल रवींद्र गुरव आणि सासरचं नाव किंचल ओंकार गुरव. माहेर माझं बोरिवली आणि गाव इकडे लालबाग परत. आणि गाव? गाव सासरचं भांबेड आणि माहेरचं लांजा. लांजा. हां. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. तुमचं? लव्ह मॅरेज. ते कोणती? ते ह्यांच्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे, तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र पिक्चरला गेलेलो. कुठला? टाइमपास बघायला गेलेलो पिक्चर. किती वर्ष झाली आता टाइमपासला? लग्नाला 2 वर्ष झाली आणि रिलेशन मध्ये होतो तेव्हा 9 वर्ष झाली. 9 वर्ष? 9 वर्ष झाली. म्हणजे कितवीत असताना? चौथी? कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून तुमचं अफेअर होतं आणि मग 2 वर्ष लग्नाला झाली. तुमचं? माझं पण लव्ह मॅरेजच आहे. ते कितवी? 10वी पासूनच. 10वी? तुमच्या वर्गात होता तो? नाही, ते सर आहेत म्हणजे आमचे. ते सर आहेत म्हणजे ते आमच्या बालविकास स्कूलमध्ये होते ते. कुठली शाळा? बालविकास विद्या मंदिर. बालविकास. हा. अरे वा. मग ते जितेश लोटांकर म्हणून पीटी टीचर होते फर्स्ट स्टँडर्डला. आणि मी ते मला फक्त म्हणजे ओळखून होते माझं, कारण माझा छोटा शिटी भाऊ वाजवायचे. नाही, माझा पीटी टीचर वाजवतात ना कवायतीला. हो ना. माझा छोटा भाऊ म्हणजे त्यांच्याकडे होता. छोटा भाऊ त्यांच्याकडे होता. हा माझा. मग त्या ओळखीने म्हणजे तर मग मॅरेथॉन असो किंवा काय, मग त्यांचं कॉल बोलणं वगैरे त्याच्यावरूनच झालं. तर मी त्यांना रक्षाबंधनला कॉल केलेला. मग ते बोलतात नाही, त्यांनी रिसिव्ह नाही केला. आणि जसं फ्रेंडशिप डे ना, हॅलो हॅपी फ्रेंडशिप डे असं करून मग ते मग फ्रेंडशिप डे मध्ये बोलण्यामध्येच मग प्रपोज आणि मग वाजली पीटी सुरू झाली. हो ना. मग त्यापासून म्हणजे आम्हाला 7 वर्ष रिलेशनला झाली आणि आता लग्न होऊन 7 वर्ष झाली. आता काय करतात ते? आता इथे गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला ते सुपरवायझर आहे. सुपरवायझर. आता शिटी काढून घेतली आहे म्हणजे तिकडे पण तेच करतात. हेच करतात. माझे मिस्टर बँकेत आहेत. बरं. आणि तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे टोटली. किती वर्ष झाली? आत्ताच झाले. काल? नाही 8 महिने झाले. बरं. पण तुम्ही 6 मैत्रिणी, भांडखोर कोण आहे तुमच्या? तुम्ही का हात वर केला? मी पाणी दाखवत होती, मग ती बोलते नको पूजाकडे. नाही, कोणाकडे दाखवत होता तुम्ही? तिच्याकडे. कारण आहे ना, मी नागपूरला गेली नव्हती, तर मग तिने आम्हाला डिनर प्लॅन केलेला म्हणजे मुंबईमध्ये जे आले नाही, तर ती मला बोलली की ये म्हणून. म्हटलं ठीक आहे आम्ही येतो. मग माझी कशी छोटी मुलगी आहे त्यामुळे पटकन डिनर करायला, म्हणजे कारण रात्री मुलं लवकर झोपायचं म्हणजे त्यांचं असतं ना, टायमिंग केलेला असतो. त्यामुळे मला जमत नव्हतं. तर मी गेली. मी म्हटलं नाही जाऊ दे, कारण लग्नाला नाही गेलो तर आपण जाऊया. तर मी जेवली आणि लगेच एक्झिट झाली. तरी पण ही माझ्यावर रागूनच होती. 1 मिनिट. का बोलत नव्हतं? एक तर ती लग्नाला आलेली नाही, ठीक आहे, मी समजू शकते, छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे ती एवढ्या लांब तर येणार नाही. त्याच्यानंतर मग जेव्हा डिनरची पार्टी ठेवलेली ती तर मुंबईलाच होती. मुंबईलाच ठेवलेली. आफ्टर म्हणजे मॅरेजच्या नंतर तुम्ही इथे झालेली मुंबईला, बोरिवलीला. तेव्हा त्याच्यात पण तिचे रिझन्स की नाही, मिस्टर आहेत, छोट्या मुली आहेत, त्यांना सांभाळावं लागेल, मला घरी जावं लागेल, मिस्टरांना मुली सांभाळावं लागतील, त्याच्यामुळे मला लवकर जावं लागेल, मुली सांभाळावं लागतील. तर मी तिला बोललेली की ठीक आहे, तू नागपूरला तसं पण आलेली असतेस तर इथे 2 दिवस तर तुझे गेलेले असते, तर त्याच्यामुळे ठीक आहे ना, चालेल. पण आता मुंबईमध्ये असून पण तू आता थोड्या वेळ का असो ना, पण मुलांना तर हस्बंडकडे ठेवू शकतेस. त्याच्यात पण त्याचे नखरे की नाही मला घरी जायचं लवकर येते. मुली माझ्याकडेच जास्त असतात कारण पप्पांमध्ये पप्पा ओरडतात ना. हा, म्हणून ते नाही जास्त. आणि छोटी कशी आता एकदमच म्हणजे तिला पप्पांचं कसं, पप्पा कामाला येतात जातात तेच कळत नाही ना, त्यामुळे तिला एवढं म्हणून मी हिच्यावरती. आणि सगळे आले. स्वभाव कसा आहे? छान आहे, म्हणजे राग आहे, शांत पण आहे. हो. तुमचे मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? अजिबात रागीट नाहीये. मुद्दाम त्यांना सांगतात तुझा नवरा बघ रागीट. नाही असं नाहीये. असंच आहे. एकदम अशी मस्तीखोर आहे, खूप मस्ती करतो. तुमचे मिस्टर मस्ती करतात? मस्ती म्हणजे आम्हा लोकांना रडवण्याच्या मागे तिचे मिस्टर असतात. मला काय रडवतात? म्हणजे काय ना काय हर्टचं प्लॅनिंग केलं, आम्ही सगळे फिरायला वगैरे जायचं, मस्त असं एक्साइटेड असतं. मग तो असे काहीतरी खोड काढणार की आम्हाला रडायलाच येणार. मग तो अरे जाऊ दे ना, मुलगी रडते. हा, आणि मी जास्त असते त्याच्यात, म्हणून मला त्याचा राग खूप येतो. तुमची शाळा कुठली? माझी गोखले. बोरिवली. माझा जो फ्रेंड होता तो आणि ते दोघे पण रूम पार्टनर होते, तर त्याच्या थ्रू असं ओळखी झालेली. हा,
ऍक्च्युली जेव्हा आम्ही बोलणं स्टार्ट केलं त्याच्या 5 ते 6 महिन्याच्या नंतर मग ते मला भेटायला आले नागपूरला. कुठे भेटला होता मग? इथे म्हणजे मी जिथे राहायची ना. पहिल्यांदाच आली असतील ना नागपूरमध्ये? हा पहिल्यांदाच आले नागपूरला भेटायला. अचानक गेले आणि अचानक लग्नाचं डायरेक्ट. आणि आम्हाला काही इन्व्हिटेशन होतं पण लगेच लग्न. म्हणजे भेटायला गेले हे सगळे आणि लगेच बोलायला की आता लग्न ठरलंय. म्हणजे आज साखरपुडा आम्हाला सगळ्यांनी मेसेज केला की आज साखरपुडा आमचा. म्हटलं हे काय? म्हटलं लक्ष्मण लग्न करतोय नक्की? म्हणजे हा आमचं फिक्स झालं. अचानक झालंय सर. अचानक म्हणजे रिलेशनशिप आधीपासून सुरू होत आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये आम्ही लग्न केलेलं. बट ग्रुपमध्ये सगळ्यात पहिले लग्न पूजाचं त्याच्यानंतर आमचंच झालेलं. म्हणजे बॉईजचं असं डिसाईड होतं आमच्या ग्रुपमध्ये की आम्ही सगळ्यात शेवटी लग्न करणार. पण आमच्या मुलींच्या आधी त्यांनी लग्न केलं म्हणजे हिचं आणि तिचं. दुःख काय आहे तुम्हाला? त्यांनी कमिटमेंट रॉंग केली ना. मग करणार आम्ही तुमच्या लग्नात सगळं एन्जॉय करणार वगैरे आणि आम्ही ह्यांच्या लग्नासाठीच तयारी करत होतो आधी. काय दुःख आहे बघा. मुलांनी लवकर लग्न केल्याचं दुःख आहे इकडे. पहिली गोष्ट ना ती घाबरलेले की एवढ्या चांगल्या मुली भेटलेल्या तर हा सोडून गेला तर काय होणार. कारण तुम्हाला भेटल्यात त्या चांगल्यात नाही तर तुम्हाला कोणी भेटणार नाही. तुमचं सूरज कसे आहेत स्वभाव? मस्त छान आहेत. मन वगैरे मस्त आहे. मस्त आहे. छान आहे. तुमचे? माझे इंट्रोवर्ट आहेत असे स्वभावामध्ये. कमी बोलतात. म्हणजे टोटल अपोजिट आहोत आम्ही. म्हणजे मला खूप फिरायला आणि बोलतात ना लोकांमध्ये राहायला पण त्यांना तेवढं अजिबात आवडत नाही. ते असे जेवलो झोपलं झाला आजचा दिवस संपला कुठे जायचं असेल तर सगळ्यांना मी बोलते चला यांना बोला नाही जायचं तेव्हा दुपारी जेवले तरी झोपतात. ऑफिसमध्ये. अच्छा झोपलं संपला दिवस. तुमचं कसं काय मिस्टरांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. त्याच्यानंतर ते एक्स्ट्रोवर्ट आहेत. म्हणजे इतके जास्त बडबड करतात की जसं ही बोलली की अपोजिट तसं आमचं सेम आहे. आम्ही पण अपोजिट आहोत. एक तर मी शांत आणि कमी बोलते आणि ते खूप जास्त बडबड करतात. म्हणजे इथे जर 5 मिनिटाचे पण आले तरी कोणाला ओळखत नाही तरी 5 मिनिटात त्यांची ओळखी होऊन जाणार. फ्रेंडशिप करणार. म्हणजे असं त्यांचा स्वभाव आहे. मनमिळाऊ सगळ्यांसोबत फ्रेंडशिप किंवा जास्त चांगला स्वभाव आहे. तसं त्याचे गुण थोडे तरी गुण घ्यायला पाहिजे. आमच्याकडे ते त्यांच्या फ्रेंड झोन मध्ये बोलतात बट असं कुठे नवीन गेल्यावर थोडं टाइम लागतो. असे ऑब्विस आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये ते एन्जॉय करतात. एन्जॉय करतात. बरं कोणी स्वभाव बदलला तर भांडणं कमी होतील तुमच्या ग्रुपमध्ये? पूजाने. तुम्ही मागे काय वळून बघत होता? नाही मी हिचं पण नाव बोलत होतो. त्या लगेच तुमच्यावरती घसरतायत. माझा स्वभाव रागिष्ट आहे ना म्हणून ते सगळे माझ्यावरतीच येत आहेत. मिस्टर सांगत नाही शांत हो. तुम्ही ऐकत नाही? ऐकते ना. होते शांत मी लगेच. पण कशामुळे एवढा रागीट स्वभाव? नाही मला काही गोष्टी पटत नाहीत आणि असं माझं असं की माझं थोडं ऐकलं पाहिजे किंवा मी बोलेल तेच झालं पाहिजे असं माझं असतं. तसं नाही वागत. होतं ना वागतात ना पण कधी कधी काही गोष्टी नाही झाल्या की मला येतो राग. मग राग आला की तुम्ही व्यक्त कसा करता? मी शांत एका ठिकाणी बसते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.